सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार. नाशकाला आजपर्यंत अनेकदा येणं झालं आहे आणि पूर्वजन्मी नाशकात काही वेळ घालवलेला आहे. पण त्या जन्मात आणि ह्या जन्मात इतकं अंतर आलेलं आहे की हे क्षेत्रस्थळ आहे की काय आहे अशी मला शंका वाटू लागते. इतर ठिकाणी खेडेगावात जिथे रामचंद्रांनी पाय सुद्धा ठेवले नव्हते, लोकांमध्ये धर्माची जाणीव, धर्माची चोख आणि कुशाग्रता जास्त आहे आणि नाशकात एवढी का कमी आहे ह्याचा मी अनेक वेळा विचार केलेला आहे. त्याला कारण असे मला वाटतं की क्षेत्रस्थळी अनेक रूढी बांधल्या जातातच. कारण पोट भरून लोक ज्यांना पैसे कमवायचे आहेत ते काही ना काहीतरी अशा रीतीचे प्रबंध आणि दंडक बांधत असतात की त्यांनी माणसं त्यात गोवले जातात. जसे एखाद्या बैलाला घाण्याला बांधताना आपण झापड घालतो तशीच अशा ठिकाणी लोकांना एक झापड डोक्याला बांधली जाते आणि त्या झापडीत ते तसेच गोल गोल फिरत असतात. त्यात आपली काही प्रगती झाली की नाही ते बघत नाही. त्यामुळे जिथे श्रीरामांचा वास झाला, इथे शूर्पणखेला एवढं अपमानित केलं गेलं, त्याच ठिकाणी अशा गोष्टी का घडाव्या ह्याचं मला वारंवार आश्चर्य वाटत होतं. पण एकंदर आराखडा घेताना असं समजलं की रूढीगत होणं ही खरोखर तामसिक प्रवृत्तीच्या लोकांना असते. आपल्यामध्ये राजसिक आणि तामसिक प्रवृत्तीचे लोक बहुतेक असतात. त्यापैकी जे राजसिक लोक असतात ते चुकलं काय आणि चांगलं काय ते बघत नाही, वाईट काय आणि उत्तम काय ते त्यांना समजत नाही. पाश्चिमात्य देशामधले लोक राजसिक आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही धर्म करा तर तोही बरा, अधर्म करा तरी तोही बरा, हेही चालेल आणि तेही चालेल. त्याला कोणचं चांगलं आणि कोणचं वाईट हे समजत. पण तामसिक प्रवृत्तीचे लोक जे असतात ते वाईटालाच मोठं मानून आपलं आयुष्य खराब करतात. जे वाईट असेल, जे चुकीचं असेल, जे अधार्मिक असेल त्यालाच धर्म मानून त्याच्यामध्ये आपली सगळी शक्ती गमावत असतात. त्याची अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत. मी तुमची आई आहे म्हणून तुम्हाला स्पष्टपणे सांगते की आता आणखीन आयुष्य घालवू नये. सर्वात मुख्य म्हणजे इथे एक प्रश्न कुणीतरी विचारला होता की गीतेमध्ये कुंडलिनी बद्दल सांगितलं नाही. म्हणजे गीता काही ह्यानी लिहिली आहे का? पहिल्यांदा प्रश्न हा. गीतेमध्ये जर कुंडलिनी बद्दल सांगितलं नाही त्याला कारण एकच की श्रीकृष्णाने फक्त 2 तास अर्जुनाला युद्धाच्या ठिकाणी एक उपदेश दिला. आज जवळजवळ वर्षानुवर्ष मी भाषणं देत आहे आणि तरी सुद्धा अजून जे बोलते ते संपत नाही. तेव्हा 2 महिन्यामध्ये किंवा 2 दिवसामध्ये किंवा 2 तासामध्ये कोणती गोष्ट सांगता येईल संपूर्णपणे हे अगदी चुकीचं आहे. कृष्णाला नुसतं 2 तासामध्ये ठासून त्याला बांधून घ्यायचं, कारण पुस्तक आपण काखेत मारू शकतो. परत सांगायचं म्हणजे कृष्ण हा ब्राह्मण नव्हता. तेव्हा ब्राह्मणांचं असं म्हणणं जर असेल की गीता आमची आहे तर ती ब्राह्मणांची नाही. तो एक गवळी जातीचा होता. गवळी जातीला पूर्वी शूद्रात मानत. तेव्हा तो सर्वसाधारण जातीतला एक मनुष्य होता आणि रुक्मिणी ही त्याच्या जातीतली नव्हती आणि तिच्याबरोबर पलायन केलेलं आहे आपल्याला माहिती. हे सगळं कृष्णाने एवढ्यासाठीच केलं की त्यावेळेलाही आपला देश अत्यंत रूढीगत झाला होता. इतक्या रूढीत फसला होता की त्या रूढींमुळे त्यांचा सगळा आनंदाचा जो आश्रय होता तो संपलेला. म्हणून त्यांना ठीक करण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने लीलाधर असं स्वरूप धारण केलं. ही सगळी लीला आहे परमेश्वराची, तुम्ही काय अशी खुचखुच पडली. दुसरं गीताने आणि लिहिली तोही ब्राह्मण नव्हता किंवा तोही असा धर्माचा हक्कार नव्हता की मी धर्म करा. तो कोण होता तुम्हाला माहिती आहे? एका कोळीचा असाच झालेला एक मुलगा, कायद्यात नव्हता तिथं. बापाचा पत्ता नसावा अशातला तो मुलगा, असा तो व्यास. त्याच्याकडनं गीता लिहून घेतली देवानी. कशाला? दाखवायला की तुम्ही जन्मावरून जे जातीपाती लावतात ते गोष्ट खोटी आहे. जन्मावरून तुमची जातपात समजत नाही.
जात पात माणसाची जात, तो शब्द हा जाती शब्द जो आहे त्याचा अर्थ असा आहे की तुमची कोणाकडे प्रवृत्ती असेल, कोणची तुमची प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे तुमची जातपात ठरवण्यात. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने 3 जाती मांडलेल्या आहेत, तामसिक, राजसिक, आणखीन सात्विक. आणि जी सात्विक मंडळी असतात ती कुशाग्र, शिकलेली नसली, खेडेगावात राहत असली तरी सुद्धा त्यांना हे समजतं की चांगलं काय आणि त्यासाठी ते आपलं सगळं काही लुटवायला तयार असतात, सगळं काही द्यायला तयार असतात. जे काही त्याला कळतं. तुकारामाची जात कोणची? अहो सजन कसाई सुद्धा एवढा मोठा आपल्याकडे संत साधू झाल्यावर, त्या महाराष्ट्रात असे सगळं झाल्यावर अजून ही खुळत चालली आहेत म्हणजे याला काय म्हणावं हे मला समजतं. म्हणजे चूक गोष्टीला सगळ्यात मुख्य मानून त्याच्यामध्ये आपलं आयुष्य घालवायचं. आता परवा एक बाई माझ्याकडे आल्या, त्यांना एक फार भयंकर रोग झाले. म्हटलं काय करता तुम्ही? माताजी मी सगळी पारायण करते. बरं, आणखी उपास करते, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार सगळे उपास करते. अहो म्हणे इतकं मी केलं तरी सुद्धा माझं काही भलं झालं नाही. म्हटलं तुम्हाला उपास करायला सांगितलं कुणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही कशाला करता? परमेश्वरासाठी. परमेश्वराने सांगितले का तुम्हाला उपास करायला? कुठे सांगितले तुम्ही उपास करायचा परमेश्वराच्या नावाने? पण एक ते खून डोक्यात भरलं, एक फॅट डोक्यात भरलं की तसं वाटतं. सुरुवातीपासून या महाराष्ट्र देशावरती संत साधूंचे अनेक उपकार आहेत, पण त्यांना छळलं सुद्धा खूप आहे लोक. आता सुरुवातीपासून बघू कशाला, तुम्ही फक्त श्री ज्ञानेश्वरांचं आयुष्य बघा. संन्यासाचा मुलगा आहे म्हणून त्याने त्याला झोडपायला सुरुवात केली, त्याला त्रास द्यायला. अहो पण तुमचा व्यास एका कोळीचा मुलगा होता तरी त्याला तुम्ही का मानता? त्याच्या गीतेला का मानता तुम्ही? कारण ते तुमच्या खिशामध्ये एक पुस्तक झालं. आणि आज ज्ञानेश्वर सुद्धा तुमच्या खिशात एक पुस्तक झाल्याबरोबर आमचा ज्ञानेश्वर झाला. कुठनं तुमचा काय संबंध ज्ञानेश्वरांचा आहे का? हे ज्ञानेश्वरांनी सांगितलंय. मी वाचून 100दा पाचते ते पसायदान, आणि ते पसायदान मला विचारायचंय, आज मला द्यायचंय तुम्हाला. त्यांनी जे तुम्हाला वचन दिलेलं आहे ते पूर्ण करायचं. त्यांनी जे एक एक सांगितलं आहे ते सिद्ध झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर गांधीजींना लोकांनी इथे हे नाशकात आणून सांगितलं की तुम्ही प्रायश्चित्त करा. ते तरी काय करणार बिचारे? मी गांधीजीच्या बरोबर बरेच वर्ष होते. काय करणार? सगळ्यांचे प्रायश्चित्त केल्याशिवाय तुमचं होत नाही. आणि आता सगळे फॉरेनचे कपडे घालून फिरतात आणि फॉरेन सारखे मिरवतात, तेव्हा तुम्हाला प्रायश्चित्त करायला नको? अशी जबरदस्ती एवढ्या मोठ्या थोर माणसावरती तुम्ही केली की तुम्ही प्रायश्चित्त करा. आणि या ढोंगी लोकांच्या समोर, त्या ढोंगी लोकांचं महत्व करून करून तुम्ही सर्व आपला सोडून टाकलेलं आहे आणि सर्व नाशाकडे चालला. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही नमून टाकला. ज्ञानेश्वरासारख्या माणसाला तुम्ही एवढं चढलं की शेवटी त्यांना समाधी घ्यावी. शेवटी आपण साईनाथांना एवढं मानतो, शिर्डीचे साईनाथ हे मुसलमान, खोटे मुसलमान, त्याची सिद्धता आम्ही देऊ शकतो की ते मुसलमान होते. म्हणजे मुसलमान धर्मात जन्माला आले. म्हणजे जेवढे मुसलमान धर्मात जन्माला आले ते वाईट, आणि जेवढे हिंदू धर्मात जन्माला आले ते मोठे भगवान, असं वाटतं का तुम्हाला? अशा गैरसमजुतीत राहून आपण सबंध आयुष्य आपलं खराब करून घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही धर्मात जन्माला आला, कोणत्याही जातीत जन्माला आला किंवा कोणत्याही वंशात जन्माला आला, तुमची जी करणी आहे त्याच्यावरनं तुमची माहिती होते तुम्ही कोण. तुमची करणी का? करणी तुमची जर तशी उदात्त असली, तशी मोठेपणाची असली तर सारं जग तुमचं, साऱ्या जगाला तुमची इतकी किंमत आणि सारं जग तुमच्या चरणावर. पण जर तुमची करणी वाईट तर तुमच्या जातीला आणि आई वडिलांना आणि कुणाला कोण विचार?